नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आणि दशांश अपूर्णांकाचा गुणाकार तीनही टॉपिक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज बघणार आहोत. मित्रांनो, या बेरजेच्या उदाहरणामध्ये उदाहरण नंबर 1 मध्ये 2.5 अधिक 1.3. आता हे जे दशांश चिन्ह आहे याला आपण पॉइंट असं सुद्धा म्हणतो. हे आहे दशांश अपूर्णांकाच्या बेरजेचं उदाहरण. मग या दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची? बघा, एकूण आपल्याला या ठिकाणी 8 उदाहरण दिसत आहेत. हे 8ही उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी सोडून देणार आहे. मग आता दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा. या बेरजेच्या उदाहरणामध्ये दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हच आलं पाहिजे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं म्हणजे आपली मांडणी बरोबर झाली, म्हणजे आपण बेरीज सहज करू शकतो. चला मग या ठिकाणी हे उदाहरण सोडूया. बघा, या ठिकाणी दिलेले उदाहरण मी या ठिकाणी याची मांडणी केलेली आहे. पहिलं उदाहरण आहे 2.5 अधिक 1.3. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, एवढा नियम सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. त्यानंतर मग बेरजे सारखीच बेरीज करायची आहे. बघा, 5 आणि 3 8. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्या. 2 आणि 1 3. उत्तर आलं 3.8. यानंतर पुढचं उदाहरण आहे 4.2 अधिक 0.6. 2 आणि 6 झाले 8. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 4 अधिक 0 4. 4.8. यानंतर पुढचं उदाहरण आहे 7.0 अधिक 2.5. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं 0 अधिक 5. 5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 7 आणि 2 9. यानंतर 3.4 अधिक 1.25. मित्रांनो, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं म्हणजे मांडणी आपोआप बरोबर होते. 5 आणि 5 10, हातचा आला 1. 1 आणि 4 5. 5 आणि 2 7. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 3 अधिक 1 4. उत्तर आलं 4.7 यानंतर पुढचं उदाहरण आहे 6.8 अधिक 2.7 5. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर 5च्या डोक्यावर आपल्याला काहीच दिसत नाहीये. आपण पाहिजे असेल तर 0 लिहून घेऊ शकतो, नाही लिहिला तरी पण चालेल. मग आता 0मध्ये 5 मिळवले, झाले 5. 8 आणि 7 15, हातचा आला 1. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायला विसरू नका. 1 आणि 6 7. 7 आणि 2 9. उत्तर आलं 9.5 5. यानंतर पुढचं दशांश अपूर्णांकाच्या बेरजेचं उदाहरण आहे 12.3 5 अधिक 4.6. मित्रांनो, नियम समजून घ्या. फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येऊ द्या. मग या ठिकाणी आता 5च्या खाली काहीच नाहीये. पाहिजे असेल तर आपण 0 लिहून घेऊ शकतो. 1च्या खाली सुद्धा काहीच नाहीये. आवश्यकता वाटली तर आपण या ठिकाणी 0 लिहून घेऊ शकतो. 5 अधिक 0 5. 3 आणि 6 9. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या. 2 आणि 4 झाले 6. 81 1 16. दशांश चिन्ह 9 5. यानंतर पुढचं उदाहरण आहे 18.4 7 5 अधिक 6.8 2 5. मित्रांनो, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येऊ द्या. 5 आणि 5 10, हातचा आला 1. 7 आणि 2 9 आणि 1 10, हातचा आला 1. 8 आणि 4 12 आणि 1 13, हातचा आला 1. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 8 आणि 1 9. 9 आणि 6 15, हातचा आला 1. 1 आणि 1 2. 25 दशांश चिन्ह 3 0 0. यानंतर शेवटचं उदाहरण आहे 300 दशांश चिन्ह 0 4 अधिक 268 दशांश चिन्ह 2 7. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा नियम पुन्हा मी सांगतो. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं म्हणजे मांडणी बरोबर होणार. मग आपण बेरीज करून घ्यायची. फक्त 4 आणि 7 झाले 11, हातचा आला 1. 1 आणि 2 3. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 88 8. 606 3 आणि 2 5. उत्तर आलं 568 दशांश चिन्ह 3 1. मित्रांनो, याप्रमाणे आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज बघितली. आता यानंतर बघणार आहोत दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. आता बघणार आहोत दशांश अपूर्णांक वजाबाकी. मित्रांनो, नियम तोच आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिलं म्हणजे मांडणी बरोबर होणार आणि मग आपण वजाबाकी करणार. वजाबाकी सारखीच वजाबाकी करायची आहे. फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा. बघा,
उदाहरण नंबर 1 आहे 4.5 वजा 2.4. 5 4 गेले खाली राहिला 1, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 4 2 गेले 2, 2.1. यानंतर आहे उदाहरण नंबर 2 6.82 वजा 2.54. आता 2 4 जातात का? नाही. मग 2 खोडायचे, वर घ्यायचे, 8कडनं हातचा, 2च्या ठिकाणी 12, 8च्या ठिकाणी झाले 7. 12 4 गेले खाली राहिले 8, 7 5 गेले खाली राहिले 2, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा, आणि 6 2 गेले खाली राहिले 4, 4.28. यानंतर पुढे 91.26 वजा 33.45. 6 5 गेले खाली राहिला 1, 2 4 जात नाही, मग 2 खोडायचा, पुन्हा वर घ्यायचा, या एकाकडनं हातचा घ्यायचा, 1च्या ठिकाणी 0, 2च्या ठिकाणी झाले 12. 12 4 गेले खाली राहिले 8, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिलं. आता 0 3 जात नाही, पुन्हा 9 खोडायचा, 0ला हातचा दिला, 9च्या ठिकाणी झाले 8. 10 3 गेले खाली राहिले 7, 8 3 गेले खाली राहिले 5. उत्तर आलं 57.81. यानंतर पुढे 50.212 वजा 45.168. आता 2 8 जातात का? नाही. 2 खोडायचे, वर घ्यायचे, एकाकडनं हातचा घ्यायचा, हातचा घेतला, झाले 12, 1च्या ठिकाणी झाला 0. 12 8 गेले खाली राहिले 4, 0 6 जात नाही, मग 2कडनं हातचा घेतला, 0च्या ठिकाणी झाले 10, 2च्या ठिकाणी 1, 10 6 गेले खाली राहिले 4, 1 1 गेला 0, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा, 0 5 जात नाही, पुन्हा 0 खोडला, वर घेतला, 5कडनं हातचा घेतला, 5च्या ठिकाणी 4, 0च्या ठिकाणी झाले 10, 10 5 गेले खाली राहिले 5, आणि 4 4 गेला 0. मग उत्तर आलं 5.044. पुढची वजाबाकी आहे 90.12 वजा 44.06. आता पुन्हा 2 6 जात नाही, 2 खोडायचा, वर घ्यायचा, एकाकडनं हातचा घ्यायचा, 1च्या ठिकाणी 0, 2च्या ठिकाणी 12, 12 6 गेले खाली राहिले 6, 0 0 गेला 0, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं. आता पुन्हा 0 4 जात नाही, मग 0 खोडायचा, वर घ्यायचा, 9कडनं हातचा घेतला, 0च्या ठिकाणी 10, 9च्या ठिकाणी झाले 8, 10 4 गेले खाली राहिले 6, 8 4 गेले खाली राहिले 4. उत्तर आलं 46.06. मित्रांनो, यानंतर आणखीन पुढे आहे पुढची वजाबाकी बघा 604.32 वजा 25.0. मित्रांनो, आता ही वजाबाकी करताना फक्त एकच नियम मी या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे, तो म्हणजे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहा. आता 2 या ठिकाणी खाली जायला काहीच नाहीये. तुम्हाला पाहिजे असेल तर या 2च्या खाली 1 0 घेऊ शकता, 6च्या खाली सुद्धा 0 घेऊ शकता, वाटत असेल तर. नसेल तर आवश्यकता नाहीये. 2 खाली जायला काहीच नाहीये, मग 2शी 2 लिहा, 3 0 गेला 3, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. आता 4 5 जात नाही, मग 4 खोडायचा, या ठिकाणी वर घ्यायचा. मग आता 0कडून हातचा घेता येईल का? नाही. तर मग 0ने हातचा मागितला 6ला, मग 6च्या ठिकाणी झाले 5, हा 0 आपण वर घेतलेला आहे, 0च्या ठिकाणी झाले 10, 10ने पुन्हा हातचा या 4ला दिला, 4च्या ठिकाणी 14, 10च्या ठिकाणी झाले 9. मित्रांनो, 14 5 गेले खाली राहिले 9, 9 2 गेले खाली राहिले 7, आणि 5शी 5. उत्तर आलं 579.32. यानंतर पुढे आहे 909.66 वजा 04.57. मित्रांनो, 6 7 जात नाही, 6 खोडायचे, वर घ्यायचे, या 6कडनं हातचा घेतला, 6च्या ठिकाणी 16, आणि या 6च्या ठिकाणी झाले 5, 16 7 गेले खाली राहिले 9, 5 5 गेले 0, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 9 4 गेले खाली राहिले 5, 0 0 गेला 0, आणि 9शी 9. उत्तर आलं 905.09. यानंतर पुढे आहे 784.28 वजा 22.5. मित्रांनो, बघा मांडणी कशी झालेली आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिलं की मग आपोआप एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, दशांश जे स्थान आहे त्या दशांश स्थानाखाली दशांश स्थान, शतांश, सहस्रांश याप्रमाणे बरोबर स्थानांची मांडणी, स्थानानुसार बरोबर मांडणी होते. मग आपण बेरीज वजाबाकी जी असेल ते करू शकतो. 8शी 8,
दोनातनं 5 जात नाही, 2 खोडायचा, वर घ्यायचा. 4कडनं हातचा घेतला, 2च्या ठिकाणी 12, 4च्या ठिकाणी झाले 3. 12तनं 5 गेले, खाली राहिले 6, दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह. 3तून 2 गेले, खाली राहिला 1. 8तून 2 गेले, खाली राहिले 6 आणि 7शी 7. उत्तर आलं 761, दशांश चिन्ह 7, 8. मित्रांनो, ही होते दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. यानंतर आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा आहे तो आपण लगेच या ठिकाणी बघणार आहोत. आता बघूया दशांश अपूर्णांक गुणाकार. उदाहरण नंबर 1 आहे 0.2 गुणिले 3. मित्रांनो, गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असा समजून आपण सुरुवातीला गुणाकार करणार. मग आता 3 दुणे 6 आणि 3 शून्य 0. उत्तर आलं 0.6. या पूर्ण गुणाकारामध्ये गुणक आहे 3 आणि गुण्य आहे 0.2. मग या पूर्ण गुणाकारामध्ये गुण्य आणि गुणक यामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला 1 दशांश तळ दिसतंय. या ठिकाणी हे दशांश तळ आहे 2. म्हणजे आपलं जे उत्तर आलंय 0.6 या गुणाकारामध्ये उजवीकडून 1 अंक सोडून आपण दशांश तळ देणार, म्हणजे उत्तर आलं 0.6. पुढचा गुणाकार आहे 4.6 गुणिले 2. दशांश तळ नाही किंवा दशांश चिन्ह नाहीये असं समजून गुणाकार करा. बेसक 12, हातचा आला 1. बेचोक 8 आणि हातचा झाले 9. मित्रांनो, या गुणाकारामध्ये 1 दशांश तळ आहे, फक्त एवढं. 4.6 हे दशांश तळ आहे फक्त 1. म्हणून उत्तरामध्ये गुणाकारामध्ये सुद्धा उजवीकडून 1 अंक सोडून दशांश तळ द्या. उत्तर आलं 9.2. त्यानंतर पुढे आहे 1.25 गुणिले 4. आता दशांश तळ नाही असं समजून गुणाकार करा. 4 पंचे 20, हातचे आले 2. 4 दुणे 8 आणि 2 10, हातचा आला 1. 4 1 4 आणि 1 5. मित्रांनो, उत्तर आलं 500. पण आता या गुणाकारामध्ये काय समजून घ्यायचं तर दशांश तळ किती आहे मित्रांनो, 1 आणि 2 दशांश तळ आहे. म्हणजे या गुणाकारामध्ये सुद्धा उजवीकडून 1 आणि 2 अंक सोडून आपण दशांश तळ देणार. आपलं उत्तर आलं 5.00. त्यानंतर पुढचा गुणाकार आहे 2.5 गुणिले 3.6. आता बघा, 6 पंचे 30, हातचे आले 3. 6 दुणे 12, 12 आणि 3 15. आता हा थोडक्यात दशक स्थानी आहे 3 असं समजून या ठिकाणी हा दशकाचा या ठिकाणी घेतला 0. 3 5 15, हातचा आला 1. 3 दुणे 6 आणि 1 7. मित्रांनो, या ठिकाणी होते बेरीज 0 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1. 7 8 आणि 9. मित्रांनो, उत्तर आलं 900. आता समजून घ्या या गुणाकारामध्ये किती दशांश तळ आहे तर मित्रांनो 1 आणि 2 दशांश तळ आहे. म्हणजे गुणाकारामध्ये उजवीकडून 2 अंक सोडून दशांश तळ द्या, दशांश चिन्ह लिहा. उत्तर आलं 9.00. यानंतर पुढचा गुणाकार 6.254 गुणिले 5. बघा, आता गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 5 चोक 20, हातचे आले 2. 5 5 25 26 27, हातचे आले 2. 5 दुणे 10 आणि 2 12, हातचा आला 1. 5 सक 30 आणि 1 31. उत्तर आलं 31,270. पण नाही मित्रांनो, या पूर्ण उदाहरणामध्ये किती दशांश तळ आहे, 1 2 आणि 3 दशांश तळ आहे. म्हणजे गुणाकारामध्ये सुद्धा उजवीकडून 3 अंक सोडून दशांश तळ द्या. 1 2 आणि 3 या ठिकाणी दशांश तळ दशांश चिन्ह येणार. उत्तर आलं 31.270. यानंतर पुढचा गुणाकार 90.540 गुणिले 3. बघा, तोच नियम दशांश तळ नाही दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 3 0 0, 3 चोक 12, हातचा आला 1. 3 5 15 आणि 1 16, हातचा आला 1. 3 0 0, 81 1, 3 9 27. मित्रांनो, या गुणाकारामध्ये 1 2 3 दशांश तळ आहे. म्हणजे 3 दशांश तळ किंवा गुणाकारामध्ये उत्तरामध्ये उजवीकडून 3 अंक सोडा, दशांश चिन्ह लिहा. उत्तर आलं 271.620. मित्रांनो, तुमची चांगली प्रॅक्टिस व्हावी, तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात यावं म्हणून मी जास्तीत जास्त या ठिकाणी गुणाकार घेतो आहे. यानंतर पुढचं उदाहरण आहे 2.36 गुणिले 1.4. बघा, आता 4 सक 24, हातचे आले 2. 4 त्रिक 12 13 14, हातचा आला 1. 4 दुणे 8 आणि 1 9. त्यानंतर दशकाचा घेतला 0. 1 सक 6, 1 त्रिक
3 आणि 1 दुणे 2. मित्रांनो करा या ठिकाणी बेरीज. 4 4 6 4 10 हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 3 13 हातचा आला 1 1 आणि 2 3. उत्तर आलं 3304. पण आता या उदाहरणामध्ये किती दशांश स्थळ आहे मित्रांनो? 1 2 आणि 3 दशांश स्थळ आहे. म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा गुणाकारामध्ये सुद्धा उजवीकडून 3 अंक सोडा. 1 2 3 दशांश स्थळ द्या. उत्तर आलं 3 दशांश चिन्ह 3 0 4. मित्रांनो या ठिकाणी हे उदाहरण संपलेलं आहे. पुढचा गुणाकार आहे 5 दशांश चिन्ह 08 गुणिले 2 दशांश चिन्ह 3. मित्रांनो दशांश अपूर्णांक गुणाकारामधला हा शेवटचा गुणाकार आहे आणि हा शेवटचा गुणाकार तुम्ही सोडवा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकाची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आणि दशांश अपूर्णांकाचा गुणाकार तीनही टॉपिक मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.